रिक्षाची कमाई किती आहे हे आपल्याला माहिती आहे का? भरपूर लोकांना माहिती नसेल रिक्षाची कमाई किती आहे. चला तर आज आपण आपल्या व्हिडिओमधून व्यवस्थित जाणून घेणार आहोत की रिक्षा चालकांची कमाई किती आहे. रिक्षा चालकांची कमाई जर तुम्हाला सांगायला झालं तर दर दिवसाला रिक्षा चालकांची कमाई आहे 8,000, 10,000, कधी कधी 15,000. नाही, रिक्षावाल्यांची कमाई 10,000, 15,000, 12,000 नाही. दर दिवसाला जर रिक्षा चालकाने 12 तास मेहनत केली, कंटिन्यू 12 तास, नो रेस्ट, ओनली ऑन गाडी फक्त रोडला चालवणं. पण असं होऊ शकतं का की 12 तासामध्ये कंटिन्यू माणूस गाडी चालवल्यानंतर त्याचा पूर्णपणे धंदा होईल? असं मला तर वाटत नाही. कारण की मी एक स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे. जे तुम्हाला सांगतात की मी 12 तास कंटिन्यू चालून 1,500 रुपये धंदा करतो, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि ते का, आज माझ्या व्हिडिओमधून माहिती करून घेणार. 12 तास जर रिक्षावरती बसलं तर पाठीचा मणका आहे ना, मणका तो एकदम निकामी होऊन जाईल. आता तुम्हाला रिक्षा चालकांची कमाई सांगतो. दर दिवसाला रिक्षा चालकांची कमाई आहे 800, 900, 1000, 1100 किंवा 1200. आणि जास्तीत जास्त कमी जर धंदा जर झाला तो 700 700पर्यंत. मग तुम्ही विचार करा रिक्षा चालकांचा धंदा किती आहे. 700 पासून ते 1100-1200 रुपयापर्यंत. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने धंदा करतात तुम्हाला माहिती आहे? त्याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंग आहे. आमच्या इकडे तो ऑनलाईन बुकिंग नाही, आमच्या इकडे शेअरिंग भाडं आहे. शेअरिंग पद्धतीने आमच्याकडे गाडी चालवली जाते. पण काही ठिकाणी ऑनलाईन बुकिंग पद्धतीने गाडी चालवली जाते. काही ठिकाणी स्पेशल भाडी मारल्यानंतर दिवसभराचा धंदा 1100-1200 रुपये होण्याचा मार्ग सुरळीत होत असतो. पण हाच धंदा करता करता समोरच्या व्यक्तीला म्हणजे रिक्षा चालकाला नाकीनळ येऊन जाते. हा रिक्षाचा धंदा व्यवसाय एवढा खतरनाक झालेला आहे, एवढा बेकार झालेला आहे की 1000, 1100, 800, 900 रुपयाच्या वरती आपण धंदाच करू शकत नाही. कारण की रिक्षा वाढलेत, शासनाने परमिटं सोडलेत. भरपूर असे रिक्षा चालकांचे प्रश्न आहेत, ते अजूनपर्यंत सुटत नाही आहेत. मग तो ट्रॅफिकवाल्यांचा प्रश्न असेल, रोड संदर्भातला प्रश्न असेल, मॅकॅनिकचा खर्च असेल, फॅमिलीचा खर्च असेल, भरपूर असे खर्च आहेत. मग एवढं सर्व मॅनेज करता करता रिक्षावाला खरंच जगू शकतो का, हेही विचार लक्षात घेण्याची गरज आहे. नवीन काळामध्ये म्हणजे आता 2026मध्ये आपण जी रिक्षा घेतो त्या रिक्षाला व्यवसाय आहे का, हा प्रत्येक ऑटो रिक्षा चालकांनी केला पाहिजे, जे नवीन या क्षेत्रामध्ये येणार आहेत ते. मग ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे की रिक्षाला धंदा आहे का. ठीक आहे, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.